नमस्कार श्रोत्यांनो. श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ भाग 19. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वतै नमः. माझे सद्गुरू परमसंत ठाकरसिंगजी महाराज, परमसंत बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला माझा कोटी कोटी प्रणाम. श्री ज्ञानदेवांच्या चरणी कोटी कोटी वंदन. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री कृष्ण भगवान की जय. अंतकाळी संकट हरी तया सांभाळी. अभंग हरिपाठ असतील 28. रचिले विश्वासे ज्ञानदेवे नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी. होय अधिकारी सर्व थातो असावे स्वस्थ चित्त एकाग्री म्हण. उल्हासे करुण स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळसी मंदमती केवी तरे. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी प्रथम श्री निवृत्तीनाथ महाराजांकडून हरिनामाचा उपदेश घेतला. श्री सद्गुरूकडून नाम घेतल्याने नामस्मरणाचा आनंद क्षणोक्षणी अनुभवला. नामस्मरणाच्या अद्भुत महात्म्याविषयी माझ्या मनात दृढ विश्वास उत्पन्न झाला. त्या योगे भगवंतावर असीम प्रेम जडले. हा नामातील आनंद सर्वांना मिळावा. नामस्मरणाद्वारे माझ्याप्रमाणे सर्वांना हरीची प्राप्ती व्हावी यासाठी नामाची महिमा सांगणारे हे 28 अभंग रचले. आळंदीला इंद्रायणी काठी राहून जो या हरिपाठाचे नित्य नियमाने पारायण करील त्याला श्री गुरु प्रसन्न होऊन स्वमुखाने हरिनामाचा उपदेश करतील आणि गुरुकडून मिळालेल्या शक्तिशाली नामामुळेच साधकाच्या मनात ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होईल. नामाद्वारे मिळालेल्या ईश्वरीय दिव्य आनंदामुळे तो नामसाधना पुढे पुढे चालू ठेवील. मुलीचं लग्न होण्यापूर्वी तिला माहेरच प्रिय असतं, पण एकदा लग्न होऊन सासरी गेल्यानंतर पतीकडून मिळालेल्या प्रेमानं ती ओतप्रोत होते. आता माहेरी मन रमत नाही. पतीचं घर छान वाटतं. तसंच जोपर्यंत हृदयाच्या अंतरंगात ईश्वराच्या दिव्य आनंदाची अनुभूती होत नाही तोवर हा संसारच गोड वाटतो हो. पण गुरुकडून नाम मिळाल्यानंतर नामसाधनेद्वारे जेव्हा संपूर्ण जगताचा पती परमेश्वर याच्या गोड आनंदाचा अनुभव आल्यानंतर या लटिका खोट्या डोळे मिटले की सारं सारं संपविणाऱ्या संसाराच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते आणि ईश्वराची ओढ लागते. परमात्मा सर्वव्यापी म्हणजे सर्व जागी असल्याने येथे आहेत, सर्व काळी तिन्ही काळी असल्याने आत्ता आहेत, सगळ्यांमध्ये असल्याने आपल्यात आहेत आणि सगळ्यांचे असल्याने आपलेही आहेत. म्हणजेच परमात्मा इथे असल्याने त्यांना प्राप्त करण्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरज नाही. आत्ता असल्याने त्यांना प्राप्त करण्यासाठी भविष्याची वाट बघण्याची गरज नाही. भक्ती तर वर्तमानातच करायला हवी. परमात्मा आपल्यात असल्याने त्यांना बाहेर शोधण्याची गरज नाही आणि आपले असल्याने ते आपल्याला प्रिय वाटतीलच. फक्त हवी नामस्मरणात गोडी, कारण नामामुळेच ते मिळतील. म्हणून नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधू नये. शुभश्च शीघ्रम. संत कबीर एकदा एका धनाढ्य सावकाराकडे गेले आणि म्हणाले, सावकार, किती कामधंदा करता, थोडं ईश्वराचं नाव घ्या ना शांततेने. मीच सांगतो तुम्हाला. तेव्हा सावकार म्हणाला, महाराज, तुम्हाला ना तुमच्या संसाराची चिंता ना बायकापुरांची,
मला माझ्या कुटुंबासाठी कामधंदा करावा लागतो. माझी मुलं मोठी झाल्यावर जरूर या, मी मंत्र घेईन तुमचा. कबीर निघून गेले. काही वर्षानंतर पुन्हा आले. सावकार, अहो थोडं हरिनाम घेत चला, मन शांत वाटेल. मुलं झाली ना आता मोठी. त्यावर सावकार म्हणाला, बाबाजी तुमच्यासारखं हरिहरी म्हटल्यानं कसं होणार? अहो मुलांची लग्न करायची आहेत, त्यांना कामधंद्याला लावायचं आहे. एकदा ते स्वतःच्या पायावर उभे राहिले की मी मोकळा होईन. हरिहरी म्हणायला कबीर पुन्हा परतले. काही वर्षानंतर ते पुन्हा गेले. तेव्हा सावकार म्हणाला, महाराज ही नातवंड अंगा खांद्यावर खेळतात, त्यांना सांभाळावं लागतं. तुम्ही पुन्हा या ना काही काळानं, जरूर मी गुरुदीक्षा घेईन. कबीर परतले, पण त्यांची सहनशक्ती किती. त्यांना एकेका जीवाचं सोनं करायचं असतं. त्या जीवाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती द्यायची असते. कबीर पुन्हा सावकाराकडे आले तेव्हा सावकाराचा भला मोठा फोटो दिवाणखान्यात लावलेला. मुलांनी सांगितलं, बाबा स्वर्गवासी झाले. कबीरांनी अंतदृष्टीने बघितलं. सावकाराने मृत्यूनंतर त्याच घरात सापाच्या रूपात जन्म घेतला. एकदा तिजोरीजवळ मुलांनी साप बघितला. धनाचं रक्षण करण्यासाठी असेल तो. मुलांनी काठीने मारून टाकला. त्याच सापाने बैल बनून पुन्हा त्याच घरात जन्म घेतला. मुलं त्या बैलाकडून खूप काबाड कष्ट करून घ्यायचे. कधी कधी उपाशीही ठेवायचे. बैल निकामी झाल्यावर मुलांनी त्याला खाटकाकडे पाठविलं. त्याच बैलाने पुन्हा कुत्रा म्हणून जन्म घेतला आणि त्याच घराची राखण तो करू लागला. माणूस किती आपल्या संसारावर प्रेम करतो नाही. मृत्यूनंतरही वासनेपोटी तिथेच जन्म घेतो. कबीर महाराजांनी बघितलं, अंगणात कुत्रा उभा होता. तो पूर्वजन्मातील सावकारच होता. संत दयामयी असतात हो. कबीर त्या कुत्र्याला घेऊन गेलेत. त्याचा उद्धार केला. गुरुकडून मिळालेल्या नामाची ही नामसाधना कशी करावी तर माऊली म्हणतात, असावे स्वस्थ चित्त एकाग्री म्हण, उल्हासे करुण स्मरण जीवी. साधारणपणे माणसाचे मन जगाच्या व्यवहारात गुंतलेले असते. त्याऐवजी ते स्व म्हणजे आत्मस्वरूपात, स्थ म्हणजे स्थिर असावे. चित्ताचा विषय जग न राहता नारायण व्हावा. सगुण साकार परमात्मा जगत रूपाने नटलेला आहे. हा भाव सतत चित्तात असणे हेच चित्ताचे स्वस्थ असणे होय. तसेच मन एकाग्र करावे. ते चंचल असते, त्याला एकाग्र करावे. श्रीकृष्ण भगवान गीतेत सांगतात, यतो यतो निश्चरती मनश्चल स्थिरम ततस्ततो नियमई तदात्मनेव वशम नर्यत. म्हणजे हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या विषयांकडे भरकटत जाते तेथून त्याला ओढून आणून आत्म्यातच स्थिर करावे. संत बहिणाबाई म्हणतात, मन वढावं हिरव्या पिकावरचं ढोर, किती हाकला फिरून येई पिकावर. साधकाने भरकटणाऱ्या चंचल मनाला पुन्हा पुन्हा नामस्मरणात एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला जरी याचा कंटाळा वाटला तरी नेटाने नाम घेत राहिल्यास श्री गुरुकृपेने त्यातच पुढे आनंद आणि प्रेम वाटू लागेल. माऊली अत्यंत विश्वासाने स्वतःच्या अनुभवाने नामधारकाला आश्वासन देते की श्रीहरी नाम घेणाऱ्या भक्ताला व्यावहारिक संकटातून तारतात. पुराणात ध्रुव, प्रल्हाद, द्रौपदी, गजेंद्र अशा भक्तांना तर अलीकडे दामाजी, गोरा कुंभार, चोखामेळा, जनाबाई, नामदेव, तुकाराम इत्यादी संत भक्तांना भगवंतांनी वेळोवेळी संकटातून पार केल्याच्या कथा आहेत. संत कबीरांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. कबीर कामानिमित्त परगावी गेले होते आणि त्यांच्याकडे मुलीला बघण्यासाठी मुलाकडची मंडळी आली. अचानक आलेले पाहुणे बघून त्यांची पत्नी गोंधळली. काय करावे सुचेना. पाहुण्यांचं स्वागत तरी कसं करावं. घरात डाळ, तांदूळ, पीठ, साखर काहीच नाही. ती मनातल्या मनात श्रीरामाचा धावा करू लागली. एवढ्यात कबीर घरी आले. येताना त्यांनी सर्व सामान आणले होते. ते सामान आणि पतीला बघून त्यांच्या पत्नीला किती आनंद झाला. पाहुण्यांचे यथासांग स्वागत मानपान झाला. विवाह ठरला. पाहुणे निघून गेले. कबीरही कामासाठी जातो सांगून निघून गेले.
8 दिवसांनी कबीर घरी आले. पत्नी आनंदाने मुलीच्या लग्नाबद्दल बोलत होती. त्या सर्व गोष्टी ऐकून कबीरांना आश्चर्यच वाटले. पत्नी म्हणाली, अहो, तुम्हीच तर सारं सामान आणलं, पाहुण्यांशी बोलणी केली, इतक्या लवकर विसरलात? आता कबीरांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडलाय. आपले रूप घेऊन श्रीरामच घरी आले होते. त्यांचे डोळे भरून आले हो. हृदय गहिवरून आलं. श्रीरामा, संकटकाळी भक्तांच्या तुम्हीच धावून येता, ते मनोमन म्हणाले. संसारातल्या संकटातून तर तो पार करतोच, परंतु भगवंत अंतकाळी नामधारकाला स्वतःचे स्मरण देऊन जन्ममरणाच्या महान संकटातून वाचवितात. याचे हृदयस्पर्शी सुरेख वर्णन श्री माऊलींनी ज्ञानेश्वरीत केले आहे. श्री भगवान म्हणतात, माझ्या भक्तांची मृत्यूची वेळ आल्यावर त्यांनी माझी आठवण करावी व नंतर माझी त्यांना प्राप्ती व्हावी. असे झाले तर मग त्यांनी जन्मभर केलेल्या उपासनेचा काय उपयोग? म्हणून अर्जुना, तू असा संशयही बाळगू नकोस. माझे स्मरण केल्यावर मग मी त्यांना भेटणार. एवढे देखील त्यांचे उपकार मला सहन होत नाहीत. त्यांचे उपासनेचे ऋण माझ्यावर आहे. असे पाहून त्या ऋणातून मुक्त होण्याकरिता भक्तांच्या अंतकाळी मी त्यांची सेवा करतो. माझ्या सुकुमार भक्ताला कदाचित मृत्यूसमयी त्रास होईल, म्हणून मी त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो. त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची आल्हाददायक अशी गार सावली करतो. याप्रमाणे ज्यांची बुद्धी नित्य माझ्या ठिकाणी स्थिर आहे, अशा भक्तांना मी माझ्या स्वरूप स्थितीला आणतो. म्हणून माझ्या भक्तांना अंतकालाचे संकट कधीच पडत नाही. मी त्यांना सुखासमाधानाने आपल्याकडे आणतो. याप्रमाणे नाम घेणारा प्रारब्धाने येणाऱ्या संकटामुळे घाबरून जाऊन त्याने नामस्मरणापासून व भगवत प्रेमापासून ढळू नये, याची काळजीही भगवंतच घेतात. याप्रमाणे ते अंतर्बाह्य सदा सर्वदा सांभाळत असतात. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळसी मंदमती केवी तरे. नामाची प्रचिती आजवर असंख्य संत महंतांनी घेतली आहे. ती आपल्यालाही येऊ शकते. मात्र यासाठी आळस सोडून मनापासून झटले पाहिजे. केवळ श्री गुरुकृपेने शिष्य कृतकृत्य होत नाही, तर त्याचे स्वतःचे प्रयत्नही महत्त्वाचे असतात. त्याने मनोमन सतत नाम घ्यायला हवे. श्री ज्ञानदेव माऊली म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी श्री निवृत्तीनाथ महाराजांनी प्रेमळ होऊन माझ्या मुखातून हे हरिपाठ रूप हरिनाम महात्म्य वदविले. त्यामुळे मला तात्काळ संतोष लाभला आणि मी त्या हरिनाम स्मरणात पूर्ण बुडालो. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका चडफडू तुम्हीही ध्यान. ज्ञानेश्वर महाराज की जय. एक भजन म्हणते आहे. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची, ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. ज्ञानी यांचा राजा भोगतो राणीव, ज्ञानी यांचा राजा, ज्ञानी यांचा राजा भोगतो राणीव. नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, मागे पुढे इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. मागे पुढे जाते ज्ञानाचा उजेड, मागे पुढे जाते हो, मागे पुढे जाते ज्ञानाचा उजेड. अंगणात झाड, अंगणात झाड कैवल्याचे,
कैवल्याचे इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची, ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. श्रीकृष्ण भगवान की जय. नमस्कार श्रोत्यांनो. श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ भाग 20. हरिपाठातील पहिला अभंग. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखाने हरी म्हटलं की इतका पुण्य संचय होतो की त्याची गणना करता येत नाही. पण त्यासाठी थोडा विचार हवा. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, मृत्यूनंतर माझं काय होईल, माझं ध्येय काय आहे. माझ्या जीवनात आणि पुढील प्रवासातही आनंद हवा असेल तर मी काय करायला हवं. याबाबत माणसाजवळ जर विचार असेल तर तो नक्कीच संतांचं म्हणणं ऐकेल. एका राजाला 4 राण्या होत्या. पहिली राणी इतकी सुंदर होती की राजा तिला बघतच बसायचा. दुसरीही इतकी सुंदर होती की राजा तिला सतत जवळच ठेवायचा. आणि तिसरी तर खूपच अप्रतिम. राजा सतत तिचं स्मरण दिवस रात्र करायचा. चौथ्या राणीकडे मात्र तो कधीच लक्ष द्यायचा नाही. कालमानाने राजा म्हातारा झाला. तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावून विचारले, राणी प्रिये, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलंय ग, तू माझ्यासोबत येशील का. तेव्हा ती पटकन म्हणाली, कसं शक्य आहे, छे, मी तुला इथेच सोडून जाणार आहे. जीवन असेपर्यंतच तुझे माझे संबंध, मग आपल्या वाटा वेगवेगळ्या. राजा दुःखी झाला हो. त्यानं दुसऱ्या राणीला तेच विचारलं. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही माझ्यावर खूप जीव टाकला, पण मृत्यूनंतर मी कशी सोबत येणार. प्रत्येकाचा मार्ग वेगळा. मी तुमच्यासोबत फक्त स्मशानापर्यंतच येईल, बस. आता मात्र राजा खूप कळवळला. तिसऱ्या राणीला तेच विचारल्यावर उत्तर मिळालं जे राजाच्या काळजाला भिडलं. ती म्हणाली, राजा, तुम्ही गेल्यानंतर मी दुसऱ्यासोबत लगेच निघून जाणारच. मी माझं तारुण्य तुमच्यासाठी उगाच वाया कशाला घालवू. राजा आतून कासावीस झाला. मी माझं तारुण्य म्हणजे मी या राण्यांवर जीवापाड प्रेम केलं, त्यांना फुलासारखं जपलं, माझं सारं जीवन समर्पित केलं, आणि त्या बदल्यात मला काय मिळालं. दुःख, उपहास, निराशा. छे, मीच मूर्ख. यांच्यासोबत फुकट वेळ पैसा खर्च केला. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले हो. तेवढ्यात चौथी राणी तिथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हतं. तिला अंगभर कपडे नव्हते, की तिच्या अंगावर मुठभर मांस नव्हते, की दागिने नव्हते. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही जाल तिकडे मी येईन, नरकातही येईन. कसाही जन्म असला तरी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, हे माझं वचन आहे. तिने राजाचा हात हळूवार दाबला. तिच्या शब्दानं राजाला रडूच कोसळलं हो. थक्क होऊन तो बघतच राहिला. जिला प्रेम तर सोडाच, साधा एक प्रेमाचा शब्दही कधी दिला नाही, कधी तिची काळजी घेतली नाही. ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करीत आहे. राजाच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेत. त्याने मोठ्या समाधानाने प्राणत्याग केला. कोण होता तो राजा? कोण होत्या त्या 4 राण्या? इतकं प्रेम देऊनही त्या 3 राण्यांनी राजाला साथ दिली नाही, आणि चौथ्या राणीने राजासाठी काय एवढा त्याग केला. मंडळी, तो राजा दुसरा तिसरा कुणी नसून स्वतः आपणच आहोत बरं का. आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले शरीर, ज्याच्यावर आपण अतोनात प्रेम करतो. आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते. ते आपले कुटुंबीय, मुलं, जोडीदार
आप्तेष्ट, मित्र, समाज. आणि आपली तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्यांकडे जाते म्हणजे धन, पैसा, वैभव. मृत्यूनंतर आपली संपत्ती लगेच दुसऱ्यांची होते. आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे आपलं पुण्य, आपलं सत्कर्म. आपण आपल्याच संसारात, आप्तस्वकीयात धन कमावण्यात इतके मग्न असतो की काही पुण्यकर्म, सत्कर्म करावं याची जाणीवही राहत नाही. मात्र कळत नकळत जे सत्कर्म आपल्याकडून घडते तेच आपल्या जन्मजन्मांतरपर्यंत येत असते. परंतु याची जाणीव मानवाला कुठे असते हो? तो शेवटपर्यंत फक्त संसारावरच प्रेम करतो आणि गोष्टीतल्या राजाप्रमाणे रिकाम्या हाताने जातो. संत तुकडोजी महाराजांनी मोठं मार्मिक म्हटलं आहे बघा. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नरासारखा नर जन्मुनी आला संसारी, आला संसारी. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला कारण तो ठाई ठाई. तू आला संसारी, आला संसारी. तू संसार केला घाई घाई, साऱ्या अंगाची झाली लाही. आयुष्य गेले हातपाय थकले, मुखी राम नाम नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला कारण तो ठाई ठाई. आला संसारी, आला संसारी. तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम दे, माया साडी सोडून दे, हात लावणी नशिबाला कारण तो ठाई ठाई. आला संसारी, आला संसारी. तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील तडका, मेल्यावरती तुझ्या वाटेला एक मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला कारण तो ठाई ठाई. आला संसारी, आला संसारी. तू म्हणशील बायको पोर ते तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला कारण तो ठाई ठाई. आला संसारी, आला संसारी. अशा प्रकारे तुकडोजी महाराजांनी इतकं सुंदर हे भजन लिहिलेलं आहे. माणूस संसारावर जीवापाड प्रेम करतो हो, पण तो गेल्यावर मुलं खांदा देतात, पत्नी दारापर्यंत आणि समाज स्मशानापर्यंत येतो. एकदा अग्नी दिला, कवटी फुटली की तुझा मार्ग वेगळा आणि माझा वेगळा म्हणून सारे निश्चिंत होतात. मुलगा आकटं फोडतो वडिलांच्या डोक्याजवळ, याचा अर्थ तोच आहे, याचा आता तुझा माझा काहीही संबंध नाही. हे सारं समजून ही माणूस कुटुंबासाठी भ्रष्टाचार करून पैसा कमवितो, जमवितो, स्वार्थीपणानं वागतो. अहम सुटतच नाही, सत्कार्यासाठी हातून पैसा सुटत नाही. याचं कारण तो मायेच्या बंधनाने पुरता बांधलेला असतो. त्याला कळतं पण वळत नाही. भगवंताची ही माया माणसाला परमेश्वरापर्यंत जाऊ देत नाही, पुण्यकर्म करू देत नाही. ही माया माणसाला नाचविते, दारुण दुःख देते. एकदा सुदामाने कृष्णाला विचारलं, देवा तुझी माया कशी असते ते कळू दे ना मला. तेव्हा कृष्ण म्हणाला, वेळ आल्यावर दाखवेन. एकदा दोघंही गोमती नदीच्या तीरावर आंघोळीला गेले. दोघेही पाण्यात उतरले. सुदामानं पाण्यात डुबकी मारली आणि लाटेच्या प्रवाहात तो दूर वाहत वाहत गेला आणि एका ठिकाणी किनारायला लागला.
तो पाण्यातून बाहेर येताच एका हत्तीनीने त्याच्या गळ्यात पुष्पमाळा घातली. लोकांनी त्याचा जय जयकार केला. एक म्हणाला, महाराज, आमचा राजा स्वर्गवासी झाला. आमच्या राज्याचा असा नियम आहे की हत्तीन ज्याच्या गळ्यात माळ घालेल तो आमचा राजा होईल. महाराज, हे राजवस्त्र परिधान करून सिंहासनावर बसावे आपण. सुदामाला खूप आनंद झाला. बिना कष्टाने राज्यपद मिळाले. वा, काय भाग्यवान आपण. पुढे एका सुंदर स्त्रीसोबत त्याचा विवाह झाला. राजा राणीचा सुंदर संसार. राजपद. पुढे त्याच्या संसार वेलीवर 2 फुलं फुललीत. सुदामा आनंदित होता. दिवस कसे जात होते काही कळत नव्हते. एक दिवस राणी आजारी पडली आणि थोड्या आजारानेच राणी निधन पावली. सुदामाला खूप दुःख झाले. राणीची चिता रचण्यात आली. महाराज, आपणही राणीसोबत बसावे चितेवर. आमच्या राज्याचा असा नियम आहे, मंत्री म्हणाला. आता मात्र सुदामाला दरदरून घाम आला. अहो, राणी तर मृत्यू पावली, पण मी जिवंत आहे ना. जिवंत माणसाला जाळण्याचा कोणता नियम आहे हो तुमचा? पण लोक ऐकेच ना. आतापर्यंत राणीसाठी रडणारा सुदामा मृत्यूच्या कल्पनेनं, तेही धगधगत्या आगीत प्रवेश, खूप घाबरला. गयावया करून म्हणाला, अहो, मला जाऊ द्या हो. मी या देशाचा नव्हे, पण लोक ऐकेच ना. तेव्हा तो म्हणाला, बरे, मृत्यूपूर्वी शेवटली स्नान संध्या तर करू द्या. आणि सुदामा पाण्यात उतरला. पहारेकरी किनाऱ्यावर त्याच्यावर नजर ठेवून होतेच. पुन्हा प्रवाहाचा मोठा लोंढा आला आणि सुदामा वाहत वाहत दूर किनाऱ्यावर लागला. खूप घाबरलेला कसा बसा किनाऱ्यावर येऊन आर्ततेने कृष्णाला म्हणाला, कृष्णा, कृष्णा, माधवा, माधवा, मला वाचव रे, मला वाचव. ते लोक मला आगीत जिवंत जाळणार आहेत. मला वाचव हे कृष्णा. कृष्णानं विचारलं, कोणते लोक? कुठे आहेत ते? दूरवर दोघांनी नजर टाकली. तिथे कुणीच नव्हतं हो. मात्र सुदामा अजूनही मृत्यूच्या भीतीने थरथर कापत होता. आंघोळ करून वस्त्र परिधान केल्यावर स्मित करून कृष्ण म्हणाला, सुदामा, बघितली माझी माया? ही क्षणभंगूर सुख देते आणि जन्मभर रडविते माणसाला. हा संसार मृगजळ आहे. माझं स्मरण, माझं नामच माणसाला या मायेच्या विळख्यातून सोडविते. सत्कर्म, पुण्यकर्म करण्यास प्रेरणा देते. आणि सर्वात श्रेष्ठ पुण्यकर्म कोणतं? तर माऊली आग्रहाने, आवर्जून, हक्काने, प्रेमाने सांगते हो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखाने फक्त हरिहरी म्हटलं तरी अगणित पुण्य घडून येतं. त्यासाठी खूप कष्टही पडत नाही. आणि सोबत पुण्याची भरपूर शिदोरी असेल तर जीवनभर आनंदाला काय तोटा. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्माम अमृतं गमय. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम तस्सत्, हरि ओम तस्सत्, हरि ओम तस्सत्. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी हरिपाठाचे 20 भाग मी भक्तिभावाने अर्पण करते. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम माझ्या मुखात अखंड राहू दे. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन. श्री कृष्ण भगवान की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कन्यका माता की जय. श्री राजराजेश्वर भगवान की जय. श्री कृष्ण भगवान की जय. धन्यवाद.